कारण मला यायला उशीर झाला, संभाजीनगरला उतरलो आणि थेट आलो इकडे। एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय। कारण आता या देशात, मी जगाचं बोलत नाही, पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत, जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते। अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते। मग बातम्या येतात 2000 किलो चिकन आणलं, 1000 किलो मटण आणलं, आणि मग कार्यकर्ते काय करतात, नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरतीच ताव मारून घरी जातात। पण या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये। तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना आहे अनेक जण जेवलेले नाहीत, अनेक जण जेवलेले नाहीत, आणि साहजिकच आहे मी सुद्धा जेवलेलो नाही। मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे। आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत। तुमच्या समोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो, कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात। या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय। जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की यावेळेला गद्दाराला गाडायचा, एक आणि मी मुद्दामून पाहायला आलोय। ठीक आहे, ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही मी पाहायला आलेलो आहे। आणि त्यांना 50 खोके लख लाभो, पण हे जे काय वैभव आहे, हे जे काय ऐश्वर्य आहे, हे ऐश्वर्य आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये। मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल, शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील, पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही। जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाहीये।